शांत अशी सुरुवात आपण पाहतो. कोणत्या प्रकारची वेगानं धाव एकवटण्याचा प्रयत्न होत नाही आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र संयमानं या ठिकाणी ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला तो गोल फलंदाज अतुलकडनं. 2 धावांनी स्वतःची आणि संघाची सुरुवात केली ती अतुलनं. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र घुटना टेकवला होता. मिमाने फटका एक्झिक्यूट करायचा होता ऑन साईडला. त्याप्रमाणे आपण स्लॉक स्वीप पाहतो तशा प्रकारचा स्वीप या ठिकाणी दाखवायचा होता. मात्र गोलंदाज देखील हुशार आहे. त्यानं मात्र दिशेवरती आणि टप्प्यावरती नियंत्रण मिळवत असताना फलंदाजाला बीट केलंय. शरद यांना पाहतोय आपण. शरद म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर डॉट बॉल. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस बॅकफुटला गेले होते. इनसाइड आउट खेळायचं होतं. मात्र गोलंदाज किती हुशार आहे आपण पाहू शकता. अनुमान लावला जातो फलंदाजच्या माइंडसेटचा मी म्हणेन. कारण की ह्या अगोदर त्याने स्वीप दाखवायचा प्रयत्न केला, तिथे मात्र त्याला बीट केलं. त्यानंतर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे देखील त्याला बीट केलं. म्हणजे आता बॅटल अतिशय चांगला संघर्ष मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण की क्रिकेट जसं गुणवत्तेचा खेळ आहे तसा माइंडसेटचा देखील खेळ आहे. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र फलंदाज यशस्वी झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातो सीमा पार. पहिला खणखणीत चौकार आलाय फलंदाज अतुलच्या बॅटमधनं. तेरी तो एक मेरी असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर 2 डॉट बॉल आणि त्यानंतर चौकार. 6 धावा धावबाळकावरती. दरम्यान हा चेंडूच्या फटक्याची अपेक्षा होती फलंदाज अतुलला. तो फटका मात्र अंततः एक्झिक्यूट केला त्यानं आणि एक निष्ठेचा श्वास जरूर सोडला असेल फलंदाजानं. कारण ह्यावेळेस मात्र तो सफल झालाय. धावसंख्या वेगानं पुढे सरकते. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मनसुबे जाहीर करत असताना फलंदाज अतुल एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधनं. धावसंख्येला वेग देण्याचं कार्य करत असताना पॉवर सर्कलचं हे षटक आहे आणि जे बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत त्यांची पाहणी केली. इथनं फक्त इनफिल्ड भेटण्याचं कार्य जरूर होईल अतुलकडनं. दरम्यान हा चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह पाहायला मिळतो. मिडॉन तैनात आहे. सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाईल. षटकाची सांगता. आतापर्यंत ह्या षटकाचा विचार केला तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती वाडेकर टीमसाठी. तब्बल 12 धावा त्यांनी धावपळकावरती एकवटल्यात. कारण की मागील सामना जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये देखील वडवली टीमनं 12च्या सरासरीनं 60 धावा बनवल्या होत्या आणि त्या धावा डिफेंड देखील केल्या होत्या. म्हणजे इथे 55-60 धावा जर आपण उभारल्या तर प्रतिस्पर्धी संघाला मात्र खूप परिश्रम, खूप कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं ती धावसंख्या बनवत असताना. आणि त्या दिशेनं वाटचाल जरूर केली आहे टीम वाडेकरनं. पहिल्या षटकात तब्बल धावा एकवटल्यात 12 आणि जमेची बाब त्यांच्यासाठी असेल की कोणताही विकेट न गमावता ही सावध सुरुवात या दोन्ही फलंदाजांनी दिली. खास करून कौतुक कारण अतुलचं, ज्यानं 6 चेंडू फेस केले आणि आपल्या टीमसाठी 200च्या स्ट्राईक रेटनं 12 धावा एकवटल्यात. इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन कॉमेंट्री बॉक्सकडनं गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रोहित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. रोहितला मात्र आपल्या टीमला एक ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. कारण की जर ह्या जोडीनं म्हणून एक पार्टनरशिप बिल्ड केली तर येणारे फलंदाज सहजतेनं मोठे फटके खेळू शकतील. फ्री असतील ते फटके खेळण्यासाठी. ते पाहता इथे जी पार्टनरशिप बिल्ड होते ती तोडण्याचं कार्य या गोलंदाजाला करावं लागेल जर या स्पर्धेमध्ये आव्हान राखायचं असेल कायम मानपाडा टीमला. तर एका बाजूला जी सुरुवात प्राप्त केली त्यामध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांकडनं होईल यात शंका नाही आहे. एका बाजूला अनुभवानं परिपक्व असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धू. गोलंदाज सज्ज होईल. पहिला चेंडू घेऊन ह्यावेळेस मात्र रोहित ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. पंच ह्यावेळेस कोणत्या प्रकारचा इशारा देत नाही कारण की पंचांनी पाहिल्या फलंदाज जास्त बॅकवरती गेले होते आणि तिथनं मात्र चेंडू खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि कुठे का होईना अपयशी झाले. आणि पंच दर्शवत आहेत की जी व्हाईट लाईन आहे त्याच्या आतमधनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या स्थिर 12 धावा. पंचांच्या भूमिकेत मेणपंच अरविंद म्हात्रे वडवली आणि एका बाजूला किशोर पोरजी धानसर. फुल्लेंचा हा चेंडू इनफिल्डला भेदून गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू फरार. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. खणखणीत असा चौकार.
पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं होतं, पहिल्या षटकामध्ये पाहिलं होतं तसंच चित्र, एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. पहिला डॉट बॉल, त्यानंतर चौकार, धावसंख्या 16 धावा. 4 सुरुवात केली आहे सिद्धूनं. दरम्यान हा चेंडू फुल लेनचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला, यावेळेस मात्र अतिरिक्त लांबी पाहायला मिळते. एका टप्प्यावरती चेंडू जरूर सीमा पार गेलाय, मात्र पहिला जो फटका होता थोडासा उंची त्याच्यामध्ये जास्त होती, मात्र या फटक्यामध्ये थोडी लांबी जास्त पाहायला मिळते. दोन दर्जेदार फटके आपल्याला पाहायला मिळतात इनसाइड आउटच्या माध्यमातून. बॉडी बॅलन्स आणि आय हँड कॉर्डिनेशन अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज सिद्धूकडनं. अनुभव काय असतो हे मात्र दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये सलगचे हे 2 चौकार. आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडंसं परिवर्तन. तो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होता, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरला तैनात केलं जातं आणि एक मिड ऑफ देखील तैनात आहे. गोलंदाज रोहित वन्स अगेन. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटवरती जास्त गेले होते. यावेळेस कव्हर आणि पॉइंटला भेदायचं होतं, मात्र ते करत असताना शॉर्ट कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि ते धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉल, 2 डॉट आणि 2 चौकार. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत आणि धावा एकवटल्यात त्या 8 धावा. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावपळकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. दरम्यान हा चेंडू डान्सिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र चपलाईनं पूर्ण केली जाते. मिड ऑफ होतं, त्याच्या हातामध्ये चेंडू गेला आणि तोपर्यंत पुरेसा अवधी होता, कारण की शफल होऊन पुढे आले होते फलंदाज आणि तिथे धाव घेत असताना थोडीशी सहजता प्राप्त झाली आणि एक धाव या ठिकाणी मात्र एकवटली जाते. धावसंख्या 21 धावा, 1 टू गो. पॉवर प्लेमधील हा शेवटचा चेंडू, कारण की P1चं पहिलं षटक आपण शरद म्हात्रेच्या माध्यमातून पाहिलं, दुसरं षटक आपण रोहित म्हात्रेला पाहतोय. आतापर्यंत 2 चौकार त्यानं खर्च केले, एकंदरीत 9 धावा या गोलंदाजानं खर्च केलेत. अजूनही अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला अतुल असेल, ज्या अतुलनं या इनिंगमधील एक षटकार दाखवलाय आपल्या बॅटमधून. एक षटकार एक चौकारच्या मदतीनं 12 धावसंख्येवरती अतुल देखील खेळ करतोय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र फटका दाखवायचा होता कव्हर ड्राईव्हचा, मात्र चेंडूमध्ये वळण आपण पाहू शकता. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पिच केला होता आणि तिथनं मात्र आतमध्ये वळवलं आणि फलंदाजाला बेट केलं. 2 षटकांची सांगता आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते 21 धावा. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक मात्र चांगलं राहिलंय ते मी म्हणेन मानपाडा टीमसाठी, कारण की पहिल्या षटकात आल्या होत्या 12 आणि या षटकात आल्यात त्या 9 धावा. एकंदरीत 2 षटकांची सांगता झाली. प्रति षटक 10.50 अशी सरासरी गाठत असताना बिनबाद 21 धावा धावपळकावरती नोंदवल्या जातात त्या जय जलेश्वर वाडेकरकडनं. डीजे आतापर्यंत संयम राखला या दोन्ही फलंदाजानं. आपल्या संघाला मात्र सावध सुरुवात दिली आहे. आता आक्रमणाला सुरुवात करावी लागेल, कारण की 2 षटकं समाप्त झालीत. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेचं रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील, तर उर्वरित गोलंदाज यष्टीरक्षकासह 6 खेळाडू 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये मात्र यष्ट्यांच्या मागे जवळजवळ 4 खेळाडू पाहायला मिळतात. एक गली आहे, एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा शरद मात्र सज्ज होत आहेत. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढलंय. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कोणत्याही प्रकारची घाई गडबड आपल्याला पाहायला मिळत नाही. याचं कारण की फलंदाजांना स्वतःवरती जास्त विश्वास आहे की आम्ही मोठे फटके खेळू शकतो आणि त्या कारणास्तव रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कोणत्या प्रकारची रिस्क घेतली जाणार नाहीये. हे क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण वेस्ट इंडिजसाठी ख्रिस गेलचं पाहतो, जो रनिंग बिटवीन द विकेटवरती नाही तर मोठ्या फटकांवरती जास्त विश्वास दाखवतो. तसं काही करावं लागेल या ठिकाणी अतुल भोईरला आणि एका बाजूला फलंदाज सिद्धूला. गोलंदाज शरद मात्रे, डाव्या हाताचा हा गोलंदाज पुन्हा एकदा शफल झाले होते. यावेळेस फलंदाजासह यष्टीरक्षक आणि मागील खेळाडू देखील बीट झाले होते. चेंडू लेगस्टिकच्या देखील बाहेर होता आणि चेंडू येतो तो लॉंग स्टॉपला. 1+4 अशा 5 धावा दिलासा देतात त्या वाडेकर टीमला.
म्हणजे हा नशिबाचा चौकार आहे. 27 धावा धावपळकावरती. एक सिंगल केली होती 22, त्यानंतर ह्या मिळणाऱ्या 5 धावा. एकंदरीत टोटल 27 पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवली आहे, खाली क्षेत्र निवडलं आणि चेंडू ह्यावेळी जातो तो लॉंगलेग सीमारेषा पार. आणखीन एक दमदार चौकार फलंदाज अतुलच्या बॅटमधनं. आता धावसंख्येला वेग निर्माण केलं जाते ते फलंदाजी करत असताना वाडेघरकडनं. कारण की 2 षटकापर्यंत खेळपट्टीचा मैदानाचा अनुमान बांधला. एकंदरीत किती उचली आहे ह्या खेळपट्टीवरती आणि आता मात्र फटके दाखवायला सुरुवात केली आहे मी म्हणेन अतुलनं. धावसंख्या वेगानं पुढे सरकते. 29 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दमदार सुरुवात. पार्टनरशिप देखील अतिशय सुरेख आहे. दरम्यान हा चेंडू सुरेख कव्हर ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळतो. मात्र 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉईंटला, त्याच्या हातामध्ये चेंडू जाईल. एक धाव या ठिकाणी एकवटली जाते. चांगलं तंत्र अवलंबलंय. आणखी एक चौकार, त्यानंतर ही सिंगल आपल्याला पाहायला मिळतं. चांगला टेम्परमेंट आणि चांगला कंट्रोल फलंदाजी करत असताना दाखवून देतोय तो अतुल भोईर. कारण की दोन्ही फलंदाज अतिशय चांगले आहेत, गुणवान फलंदाज आहेत. दरम्यान हा चेंडू सुरेख होता. पुढे शफल होऊन गेले होते. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण रॉबिन उत्तप्पाला पाहतो, अशा प्रकारे डायरेक्टली गोलंदाजावरती चाल करून जातात फलंदाज. कारण की गोलंदाजाला दडपणाखाली नेण्याचं कार्य करायचं असतं त्यांना. मात्र ते करत असताना शरद देखील अतिशय हुशार आहेत आणि ती हुशारी दाखवत आहेत. त्यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आहे. अपील जरूर झाली होती, मात्र पंच दर्शवत आहेत की चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि डॉट बॉलची सांगता. सुरेख षटक मानावं लागेल. जरी 5 धावा अतिरिक्त गेल्या असल्या तरी देखील मात्र त्यानंतर कमबॅक जरूर आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू डॉट फेकलेत ते गोलंदाज शरद म्हात्रेनं. लेफ्ट विकेटचा हा चेंडू टॉपेज लागली आहे. चेंडू यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध लँड झालाय आणि तिथे प्राप्त होईल ती एक धाव. इथे कॉल नव्हता, कारण की आय विल टेक असा कॉल खूप गरजेचा होता. एका बाजूला शॉट थर्डमॅन होता आणि यष्टीरक्षक दोन्ही जे फिल्डर्स होते ते झेलवरती आले होते. मात्र अंतिम टप्प्यामध्ये कोणीही प्रयत्न केला नाही आणि चेंडू जमिनीवरती आदळला. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि 3 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळेल ती 33 धावा. पुन्हा एकदा 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. जर आपण शरद म्हात्रे या खेळाडूच्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर पहिल्या षटकात देखील त्यानं 12 धावा खर्च केल्या होत्या आणि ह्या षटकामध्ये देखील त्यानं 12 धावा, म्हणजे 2 षटकं त्यानं फेकली आणि 2 षटकामध्ये 0 निर्धाव आणि 1 विकेट. त्या तब्बल त्यानं धावा खर्च केल्या त्या 24 धावा. खास करून क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाहीये, अन्यथा ह्या धावा ह्या षटकामध्ये कमी आल्या असत्या. कारण की ज्या ठिकाणी व्हाईट चेंडू फेकला होता तिथे जर तो चेंडू रोखला असता तर उसारघर या 2 संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चित आमचा आवाज ऐकत असतील हे दोन्ही संघ तर त्यांना विनंती असेल की इनिंगची जशी सांगता होईल तसं लगेच आपण टॉससाठी यायचं आहे. उसारघर संघ विशाळ म्हात्रे यांना आपण पाहणार आहोत आणि एका बाजूला मात्र हेडुटणे संघाला आपण पाहणार आहोत. यश काळन यांचा संघ आपण पाहणार आहोत. हेडुटणे संघ. बॅक टू क्रिकेट. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. 4थं षटक हाताळत असताना रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःकडनं स्वतःचं पहिलं आहे आणि संघाच्या वतीनं हे 4थं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 33 धावा. क्षेत्ररक्षणाची जर व्यूहरचना आपण पाहिली तर एक लॉंग ऑन तैनात आहे, एक वाईडिश लॉंग ऑन, एक मिड विकेट. एका बाजूला ऑफ साईडला आपल्याला डीप कव्हर पाहायला मिळतो तर एक वाईडिश लॉंग ऑफ. अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. एंडफिल्डमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला देखील पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. खूपच बाहेरचा हा चेंडू होता, तरी देखील खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता तो म्हणजेच सिद्धूनं. कारण की ह्या चेंडूवरती निश्चित जर चेंडू बॅटचा संपर्क झाला असता तर चौकार पाहायला मिळाला असता. एक आमंत्रण जरूर होतं सिद्धूसाठी. मात्र अतिरिक्त धाव देखील प्राप्त होते. 34 धावा धावफलकावरती. गोलंदाज पहिल्याच चेंडूवरती मात्र दिशा भरकटलाय. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. सिद्धूला परतावं लागेल आणि पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून देत असताना रोशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. रोशन ठाकूर, माफ करा.
पहिला विकेट प्राप्त करून दिला गोलंदाज रोशन ठाकूरनं, ज्यानं पहिला चेंडू स्वैर फेकला, मात्र त्यानंतर त्यानं दिशेवरती नियंत्रण मिळवलं आणि आपल्या संघाला सांभाळत असताना मी म्हणेन रोशन मैदानाच्या आतमध्ये, कारण की जी पार्टनरशिप बिल्ड होत होती ती तोडण्याचं कार्य केलं. पहिल्या चेंडूवरती जरूर दिशा भरकटला, त्यानंतर ब्रेक थ्रू प्राप्त केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रणित. त्या फलंदाजचा सातत्यानं नावुल्लेख झालाय ह्या स्पर्धेमध्ये, कारण की कामगिरी अनेक स्पर्धेमध्ये त्यानं अतिशय सुरेख केली आहे आणि आज देखील त्याच्याकडनं अपेक्षा असेल टीमला, त्यांच्या संघ सहकार्याला, त्यांच्या संघ चाहत्यांना मी म्हणून त्याच्याकडनं खूप अपेक्षा असेल. दरम्यान सन्माननीय यशवंतजी भोईर यांचं शुभ आगमन झालं. विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. स्टेट ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ तैनात आहे. सरळ चेंडूला रोखलं जाईल तोपर्यंत मिळेल ती एक धाव. एक ह्या धावसंख्येनं सुरुवात झाली आहे ती प्रणितची. धावसंख्या धापडकरती 35 आपल्याला पाहायला मिळतील. एक फलंदाज बाद झालाय. चौथ्या षटकामध्ये मात्र हे पहिलं यश पाहायला मिळालं. 3 षटकापर्यंत खूप चांगला खेळ केला होता. दोन्ही फलंदाजांना संघाला सावरलं होतं. एक चांगला स्टार्ट दिला होता आणि त्यानंतर स्लॉगरमध्ये मात्र मोठे फटके दाखवायचे आहेत ते वाडेकरला आणि ते करत असताना आता मात्र गोलंदाज देखील सुरेख गोलंदाजी करतोय. प्रयत्न जरूर होतील. सलामीर फलंदाज अतुल देखील आहेत. त्यांच्या बॅटमधनं देखील एक चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळालाय, म्हणजे इथे त्यांच्याकडनं देखील अपेक्षा आहे. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका इनफिल्डला भेदून हा चेंडू एका टप्प्यावरती सीमारेषा गाठतोय. हा दमदार चौकार पाहायला मिळतोय तो अतुलच्या बॅटमधनं. जेवढे जेवढे यावर्षी गणपती अनाशी ते म्हणजेच वाडेकरनं आणि त्या दिशेनं वाटचाल पाहायला मिळते. चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं सांघिक धावसंख्या 39 धावा. या षटकामध्ये एक फलंदाजाला जरूर बाद केलंय रोहितनं, रोशननं माफ करा. दरम्यान हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेनं वळतायत आणि त्यांचा स्वैरचा इशारा येतोय. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मात्र धाव ॲड होईल सांघिक खात्यामध्ये. 40 धावा धावपळकावरती. एक फलंदाज आतापर्यंत बाद झालाय वाडेघरचा आणि 2 महत्त्वाचे फलंदाज ज्यांच्यावरती खूप विश्वास आहे टीमचा, ते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत अतुलनं मात्र अतिशय चांगले फटके दाखवलेत. दरम्यान हा चेंडू फ्लोर लेनचा चेंडू होता. लो फुलटॉस ज्याला आपण म्हणू शकतो. ड्राईव्ह देखील अतिशय सुरेख आपण पाहिलं. ऑफ ड्राईव्हचा हा आणि तिसरा स्क्वेअर चेंडू. कालच्या दिवसामध्ये 6 स्क्वेअर चेंडू आपण पाहिले होते. दातिवली संघाकडनं गोलंदाजानं ते चेंडू फेकले होते. 7 स्क्वेअर चेंडू फेकले होते. म्हणजे खूप मोठं षटक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं. 13 चेंडूंचं षटक देखील पाहिलं होतं आणि एक षटक निर्धाव देखील पाहिलं होतं कोपरच्या सुशांतचं. म्हणजे कालच्या दिवसामध्ये बऱ्याचशा घडामोडी, बरेचसे कारनामे आपण पाहिले. आज देखील ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान बॉलर बॅक टू ड्राईव्ह. ह्या ठिकाणी स्टेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आलेत. चेंडूला उचललं जाईल. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली होती, कारण की वेगानं चेंडूवरती आले होते आणि त्याच वेगानं चेंडू फील्ड करणं इतकं सोपं नव्हतं. मात्र ते करत असताना थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा जरूर या 2 फलंदाजांना मिळाला. जिथे एक होती तिथे 2 मात्र एकवटले जात आहेत आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या 44 धावा. षटकातील अंतिम चेंडू. या चेंडूवरती एक मोठा फटका जरूर पाहिला जाईल मी म्हणेन प्रणितकडनं, कारण की संघाला मात्र एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं घेऊन जायचं आहे त्याला. दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट यावेळेस मात्र चेंडू जमिनीला घासत पुसत चेंडू आला होता. तो वाईडिश लॉंगॉनला. त्या ठिकाणी पुन्हा 2 धावा. षटक समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. एका गाड्याच्या मोबदल्यात 46 धावा धावपळकावरती. ज्या प्रकारचा वेग मी म्हणेन राखायचा होता, किमान 12च्या आसपास धावगती असणं गरजेचं आहे. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर 200च्या स्ट्राईक रेटनं सर्रास धावा बांधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खास करून वाडेकरचा जर विचार केला तर गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान सन्माननीय समर वझे यांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. स्पर्धा पाहतोय आपण जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आणि ग्रामस्थ मंडळ मानपाडा यांच्या अथक परिश्रमानं ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि चोखपणे ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस आपण पाहिला 8
नामांकित संघांचा समावेश कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये मात्र एक नशीबवान संघ आपण पाहिला, कोळेगाव संघ, ज्या संघाची दमदार कामगिरी पाहिली आणि तो संघ मात्र मेगा फायनलमध्ये दाखल झालाय. आणि आज देखील 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. मात्र त्यापैकी जगदंब वाकळंचं जे आव्हान होतं ते संपुष्टात आलंय, कारण की वडवली संघानं परास्त केलं आणि त्यानंतर मात्र 2 संघ आमने सामने आहेत. एका बाजूला मानपाडा आणि विरोधात वाडेगर संघ. त्यानंतर सामना असेल हेडूटणे उसारगर आणि अंतिम सामना पहिल्या फेरीतील नागाव आणि देवीचा पाडा. अशा प्रकारचे 8 संघ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. दरम्यान सन्माननीय समरजी वजे यांचं शुभ आगमन, तसेच विश्वासजी देखील आहेत त्यांच्या सोबत, तसेच जयित वजे हे देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम या सकाळच्या सत्रामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. 4 षटकांचा सामना आतापर्यंत पूर्ण झाला. अजूनही 1 षटक या ठिकाणी शिल्लक आहे या सत्रामध्ये. गोलंदाज निमिल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. जर राम यानं झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक समरजी वजे. येत्या क्षणी मात्र एटीएम खुलं केलंय. काय सुरक्षित फटका आहे. क्रिकेटचं तंत्र मंत्र या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. चेंडू निश्चित पंचांच्या इशाऱ्याची पाहणी जरूर होते की चेंडू सीमा रेषा पार डायरेक्टली गेलाय का एका टप्प्यावर. पंचांचा इशारा येतोय की हा मात्र षटकार पाहायला मिळतो. दमदार षटकार मी म्हणेन, कारण की काय फटका खेचून काढलाय. इनफिल्डच्या वरून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी बॅलन्स देखील लाजवाब आपण पाहिलं आणि अचूक लक्ष होतं मी म्हणेन फलंदाजचं. अतुल होते त्या ठिकाणी जे सलामीसाठी आलेत आणि त्यांच्या माध्यमातून हा इनसाइड आउटचा देखना फटका, कॉफी बुक स्टाईलचा हा फटका होता. पुस्तकी फटका ज्याला आपण म्हणतो, कारण की हे फटके खेळत असताना मात्र आपल्याला कोच सातत्यानं प्रशिक्षण देत असतात की कव्हर ड्राईव्ह आणि इनफिल्डच्या वरून जे आपण इनसाइड आउट खेळतात ते कसे खेळायचे. आणि तसाच फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तो अतुल भोईरकडनं. या 6 मात्र 50 कंप्लीट झाली. 50 धावा सांघिक पूर्ण होत आहेत. त्या वाडेगरच्या धावसंख्या धापळकरती 52 धावा. 52 लॉस ऑफ 1 विकेट. 5वं षटक प्रगतीपथावर असताना मात्र ह्या 50चा आकडा पार केला तो वाडेगरनं. गोलंदाजचं स्वागत झालंय. निमिल गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि पहिल्याच चेंडूवरती त्याचं मात्र स्वागत अतुलनं केलंय. राईट ओव्हर द विकेटनं दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय. सुरेख फटका. क्लास दाखवत असताना अतुल भोईर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र चौकार पाहायला मिळतो. पहिला षटकार त्यानंतरचा हा दमदार चौकार, दसका दम यावेळेस दाखवला जातोय तो गोलंदाज निमिलला. कशा प्रकारे इनिंग बिल्ड करावी आणि कशा प्रकारे संघाला मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये न्यावं याचं उदाहरण सेट करत असताना अतुल भोईर मैदानाच्या आतमध्ये. कारण की जर आपण खेळीचा विचार केला तर जास्त जोखीम सातत्यानं घेतली गेली नाही. या सिंगल डबल खराब चेंडूंवरती चौकार, इनिंग मात्र अतिशय सुरेख बिल्ड केली. कधी धावा धावपळकावरती आल्या हे मात्र कळून देखील आलं नाही. ह्याला म्हणतात खऱ्या अर्थानं टेम्परमेंट. आणि ह्याला पाहिलं अतुल भोईरकडनं 56 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. जे टार्गेट मनाशी बाळगलं होतं ते जरूर ह्या ठिकाणी मात्र पूर्ण केलं गेलंय. फुलेंचा हा चेंडू दुसऱ्या धावेसाठी पलटले गेलेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण. थोडासा धोका पत्करला होता, कारण की अंतिम टप्प्यामध्ये आता हे सत्र आलंय आणि अशा प्रकारचा धोका जरूर पत्करला जाईल. 2 धावा एकवटल्या जातील. 58 धावा धावपळकावरती अजूनही षटकातील 2 चेंडू शेष आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 12 धावा एकवटल्यात. एक मात्र फलंदाज बाद झालाय आणि त्यानंतर पुन्हा एक भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ह्या 2 फलंदाजांमध्ये. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा शफल झाले होते बॅटची टॉपेज. आणि आता मात्र इनिंगची सांगता. 1000 रुपयाचं पारितोषिक जे लावलं होतं, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी राम होते आणि राम यांच्यासाठी मात्र ते पारितोषिक लावलं होतं आणि ते पारितोषिक कामावलंय. चेंडू फेस केले आणि 34 धावसंख्येची एक महत्वपूर्ण इनिंग आपल्या टीमसाठी साकारित केली ते फलंदाज अतुलनं. डगआउटच्या दिशेनं परतलाय. टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी निश्चित झाला. अंतिम चेंडू कपिल मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा रिव्हर्सचा फटका या ठिकाणी खेळायचा होता, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. अंतिम चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव आली नाही. एकंदरीत खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या 58 धावा. विकेटचा विचार केला तर
2 विकेट गमावले वाडेकर टीमनं. म्हणजे 2 गाड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 5 षटकामध्ये धावा एकवटल्या त्या 58 आणि 59 धावसंख्येचं टार्गेट असेल ते म्हणजेच मानपाडा टीम समोर. घर आणि विरोधात सतरंगी हेडूटने असा संघ असेल तर दोन्ही संघाचे संगणक आले असतील तर या टॉससाठी यायचं आहे आपण, कारण की इनिंगची समाप्ती झाली आहे आणि आम्ही सूचित केलं होतं की जशी इनिंगची समाप्ती होईल तसं मात्र टॉससाठी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. स्पर्धा पाहतोय आपण 2 दिवसाची ही स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेमध्ये 8 संघ आपण पाहिले आणि आज देखील 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिला सामना संपन्न झाला उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि नुकतंच ज्यानं मॉनिटर ओपन केलंय स्मार्टफोनमध्ये त्याची जी स्पर्धा पाहायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी की पहिला सामना झाला होता वाकळण वडवली, त्या ठिकाणी वडवली सी संघ विजयी झालाय आणि चालू सामना दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय पिंपळादेवी मानपाडा विरोधात जय जळेश्वर वाडेगर. वाडेगरनं फलंदाजी केली, 58 धावा 5 षटकामध्ये 2 गाड्यांच्या मोबदल्यात उभारल्यात आणि 59चं टार्गेट 30 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे ते मानपाडा टीमला. हे टार्गेट पूर्ण केलं जाईल की ह्या टार्गेटचा बचाव केला जाईल मानपाडाकडनं या ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ भाल आमचे भागेश म्हात्रे ह्या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ वाणीतनं आपण खेळाचं दुसरं सत्र ऐकणार आहोत. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती त्यांचं अतोनाट प्रेम आहे आणि ते क्रिकेट प्रेमी नक्कीच आज या व्यासपीठाला लाभले गेले आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. समरजी वजे नक्कीच त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्या ठिकाणी होत असताना माईची उबदार शाळ त्यांच्या खांद्यावरती परिधान केली जाते. त्याच्यानंतर प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ नक्कीच देऊन आणि या स्पर्धेची एक आठवण भेट म्हणजेच या स्पर्धेचा मोमेंटो नक्कीच देऊन त्यांचा शुभ सन्मान करण्यात आला. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर भास्कर वझे साहेबसुद्धा आहेत. विनंती करेन भास्करजी वझे साहेबांना की तुमचासुद्धा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती इथनं केलं जाईल. हरीश भोईर यांना नक्कीच विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते आमच्या लाडक्या मान्यवरांचा त्या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दुसरी मॅच आहे जय पिंपलादेवी मानपाडा वर्सेस जय जलेश्वर वाडेगर. बॅटिंग करत असताना 58 धावसंख्या 2 गडी गमावत असताना बनवल्या गेल्या त्या ठिकाणी टीम वाडेगर क्रिकेट संघाने आणि काही दर्जेदार नक्कीच खेळ राहिला. कारण अतुल भोईर असेल, प्रणित पाटील असेल, परंतु कपिलला मागे पाठवलं गेलं. त्या ठिकाणी ही प्लॅनिंग थोडीशी वेगळी पाहायला मिळाली कारण कपिलच्या जागेवरती आता प्रणितला पाठवलं गेलं. नंबर 3 वरती नेहमी प्रणित असतात परंतु कपिल असतात, परंतु प्रणितला पाठवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. त्या प्रणितने बनवले गेल्या धावसंख्या 5 आणि विचार केला गेला तर तब्बल 11 धावसंख्येवरती सिद्धू नक्कीच खेळत होते आणि त्या ठिकाणी अतुल भोईरने नक्कीच 34 धावसंख्या त्या ठिकाणी बनवला गेला. 58 त्या ठिकाणी बघितलं गेलं तर धावसंख्या बनवल्या गेला आणि 59 धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी आता बनवावं लागेल टीम विचार केला गेला तर पिंपलादेवी मानपाडा क्रिकेट संघाला. ही चांगली रंगेल मॅच कारण जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकासाठी त्या ठिकाणी 5 रन झाल्यात. कपिल पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खूप चांगल्या प्रकारचा फटका एक्झिबिशन खूप सुरेखरित्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. जसा ट्रान्स चेंज केला गेला रिव्हर्सच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती हा कपिलचा स्वागत चौकार. सतरंगी हेडदूटने बी आणि त्याच दरम्यान जर विचार केला गेला तर VCC उसारगा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. नंतर बीट त्याच्यानंतर बीट केलं जाते. पहा कंट्रोल गोलंदाजीना नेहमीच कपिल करत असतो परंतु कंट्रोल पहिल्या बॉलवरती नव्हता. ट्रान्स चेंज केला गेला. खऱ्या अर्थाने ऑफस्टमवरती पहिला चेंडू होता. रिव्हर्सचा फटका काय देखणा खेळला गेला त्या ठिकाणी रजनीकांत याच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर त्याला बीट करत असताना कपिल
अजून एक चांगला फटका उडवला गेला हवेमध्ये. त्या ठिकाणी प्रणित पाटील कदाचित असू शकतील. त्या ठिकाणी उचलला गेला चेंडूला, फेकतात तोपर्यंत फक्त एकचा अवधी पूर्ण झाला होता, परंतु या 2 धावसंख्या नक्कीच कंप्लीट होतील. यष्टिरक्षकांना चपल आहे, कारण ज्यावेळेला गोलंदाजी करत असताना सध्याच्या या हंगामात जर पाहिलं गेलं ना तर सिद्धू पाटील गोलंदाजी करत नाही आहे. परंतु ज्या ठिकाणी आपण असंही म्हणतो ना की काही औषधं बनवण्याची जेव्हा प्रक्रिया आपल्यामध्ये अवगत असते ना, त्यावेळेला ती आपण जेव्हा दुसऱ्याला सोपवतो ना, त्यावेळेला त्या गोष्टीमध्ये आपण पारंगत राहत नाही. क्रिकेटचे ना गोलंदाजीचे धडे आणि फिरकीचं माहेरघर वाडेगडला टीमला नक्कीच म्हटलं जातं, परंतु ते माहेरघर नक्कीच असणारी क्रिकेटची पंढरी, त्यामध्ये ना सिद्धूचा मोठा हात आहे, कारण त्यांनी सर्व नक्कीच या खेळाडूंना ना क्रिकेटचे बालकाडूची धडे नक्कीच या सिद्धू पाटीलनेच घडवलेले आहेत. तोच एक कपिल पाटील पहिल्या बॉलवरती आला चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर दुहेरी धावसंख्या, टीमची धावसंख्या 6. यावेळेला स्टेप आडवून खेळल्या, गॅपमध्ये खूप मोठी गॅप ठिकाणी नक्की स्क्वेअर लेगला पाहायला मिळते आणि गॅपमध्ये हा बॉल खेळत असताना 2 फिल्डरच्या गॅपमधनं येतो हा दुसरा चौकार. आउट होऊन खेळणं ना ही खूप कठीणाची गोष्ट असते, ती सोपी केली गेली. हा दुसरा चौकार या षटकामधला कपिलच्या अगेन्स्ट. रिवर्स असं पुन्हा एकदा बाहेर काढलं होतं, संधी मिळू शकली असती, प्राप्त झाली असती, परंतु बॉल पहा पडल्यानंतर आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, अडवला जातोय हा चेंडू आणि दरम्यान जर पाहायला गेला तर 2ची मागणी आणि 2 धावसंख्या कंप्लीट. पहा थोडासा हलगर्जीपणा का पाहायला मिळाला, कारण वाडेकर टीम म्हटलं गेलं ना तर खूप चांगल्या प्रकारे नक्कीच हा संघ आहे. प्रत्येक टीममध्ये नक्कीच तुम्हाला एक फिरकी पाहायला मिळते, परंतु या संघामध्ये ना 5 गोलंदाज आहेत ना, ती फिरकी त्याच्यामध्ये नक्कीच अवगत आहे. तर सन्मान्य रुपेशजी म्हात्रे यांचं शुभ आगमन झालं या व्यासपीठावरती, तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहा पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण विचार केला गेला ना तर 12 आल्यात. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायला हवी होती टीम वाडेघर, परंतु 59 धावसंख्येचं लक्ष्य आहे ना ते पहिल्या षटकामध्ये आता खूप चांगलं चाललं आहे. यावेळेला लाखो टप्पाचं बॉल 5 समोरून वळवलं गेलं. ज्यावेळेला उजव्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेला तुमच्यासमोर राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असेल ना तर साहजिकच ऑफस्टमवरनं तो चेंडू नक्कीच फिरवणारच. ऑफस्टमवरनं नक्कीच हा चेंडू फिरवला गेला. यष्टिरक्षक सिद्धूच्या हातामध्ये हा चेंडू आणि पहिल्या षटकाची खेळ इथनं संपन्न झाल्यानंतर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये नक्कीच जिथे शरद म्हात्रे होते तिथे ही 12 धावसंख्या होत्या. म्हणजेच या लेंथवरच्या गोलंदाजीवरती जसा हा सामना चालेल ना तशाच प्रकारे या टीममध्ये ना दोन्ही टीममध्ये तुम्हाला एक कडवी झुंज नक्कीच पाहायला मिळेल. तर टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतो सतरंगी हेदुटणे बी वर्सेस VCC उसारगर समरजी वजे साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच हा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न करावा. VCC उसारगर टीमचे कॅप्टन विशाल म्हात्रे, तसेच सतरंगी हेदुटणे बी टीमचे कॅप्टन नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन, या दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये नक्कीच आपण टॉस करणार आहोत. VCC उसारगर त्यांच्या विरोधात सतरंगी हेदुटणे बी. कॉइन स्पिन केला जातो आमच्या साहेबांच्या शुभ असते. त्या ठिकाणी टॉस लागला गेला आहे. हेदुटणे टीमच्या बाजूने टॉस लागला गेला. तुमचा डिसिजन लगेचच कळवायचा आहे. प्रणित पाटीलकडे हे षटक असेल. एक ज्युनियर ऑलराऊंडर, गती या गोलंदाजाकडे आहे, टप्पा या गोलंदाजाकडे आहे, शॉर्टअप लाईन त्याच्यानंतर गुड लाईन या लेनचा ना ते जास्त वापर करत असतात. पण हे विसरून चालणार नाही की प्रणित पाटीलला यॉर्कर लेनचे चेंडू टाकण्यासाठी त्यालाही अवगती प्राप्त झालेले आहेत. या टीममध्ये ना फिरकीचे गोलंदाज सर भरपूर आहेत, परंतु फास्टर गोलंदाज म्हटलं गेलं ना तर प्रणित पाटील याचं नाव नक्कीच आम्ही आवर्जून घेत असतो. वाव तयार ओव्हर द विकेट. यावेळेला फुल लेन चेंडू अगदी खोदून काढायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आहे कनेक्शन. चेंडू आणि बॅटचा संपर्क खूप सुरेखरित्या झालं होतं. त्या दरम्यान अतुल पाटील त्या ठिकाणी पोहोचले गेलेत आणि फक्त सिंगल या ठिकाणी एकवटली जाते जिथे प्रणित पाटील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आता त्या ठिकाणी पाहायला गेलं तर 13. अतुल भोईर होते त्या ठिकाणी. बॉल उचलला गेलाय अतुल भोईरच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर एक सिंगल इथनं एकवटत असताना जिथे 59 धावसंख्येचं 59चं टार्गेट आहे, आता 13 धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. 5 षटकांची ही मॅच आहे. मॅन्डेटरी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर रजनीकांतने खूप चांगल्या प्रकारे धावा उभारल्या गेल्या, परंतु आता 3 फिल्डर तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि त्याच्या दरम्यान एक लॉंग ऑफला.
रजनीकांतसाठी हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका खेळला गेला. गॅप पहा खूप मोठी आहे आणि त्याच गॅपमध्ये सातत्याने ना रजनीकांतचं हेच काम राहिलं आहे की गॅप शॉटचे सिलेक्शन करतात, पाहतात फिल्डिंग पोझिशन, पाहतात त्या ठिकाणी बॉलची गती, लेंथ पाहतात आणि अगदी ना बॉलच्या मिरिटमध्ये हा फटका खेळला गेला आणि रजनीकांतच्या बॅटमधनं नक्की जर आपण पाहिलं गेलं तर हा तिसरा चौकार आला आहे. पहा टेम्परामेंट आहे, संयम आहे, कारण संयमी खेळ ना आपण खेळत असताना ना आपण एक शॉटचं ना सिलेक्शन करत असताना त्या बॉलचं ना एक्झिबिशनसुद्धा आपल्याला पाहिजे. एक्झिक्युटिव्ह फटका कशा प्रकारे केला गेला की त्यांनाही माहिती आहे की फिल्डर दूरवरती आहेत, ज्या ठिकाणी कपिल आहेत, कपिल अगदी हलवार पद्धतीने पोहोचले असते, परंतु जी गॅप होती ना ती त्यांनी पूर्णपणे क्लिअर केली गेली आणि हा चौकार आलाय. ओव्हर द विकेट प्रणित रिवर्स शस्त्र बाहेर काढलं, परंतु ॲज अ फास्टर गोलंदाजा समोर ना तुम्ही जास्तीत जास्त रिवर्स फटके खेळू शकत नाही, कारण पहिलं षटक जर पाहिलं गेलं तर ते कपिल भोईरकडे त्या ठिकाणी कपिलकडे होतं. कपिलचं काय राहिलं तर कपिल स्पिनर गोलंदाज आहेत, म्हणजे तात्काळ ना तुमच्याकडे वेळ मिळतो रिवर्स खेळण्यासाठी, परंतु ॲज अ फास्टर जेव्हा बॉलर असतो ना आणि ऑप्शनवरती जेव्हा जेव्हा तो पिच करतो ना त्यावेळेला त्याच्या अगेन्स्ट रिवर्स खेळणं ना हे थोडंसं सोपं नसतं, ते सोपं नव्हतं. हा बॉल डॉट आहे, चौकारानंतर कमबॅक केला गेला प्रणित पाटील याने. बॉल तयार, ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा चांगला फटका खेळायचा होता, परंतु या इट इज आउट. खिलार वृत्ती पहा ही रजनीकांतची आहे, कारण ज्या अर्थाने ना प्रत्येक खेळामध्ये तुम्ही सिद्धूची त्या ठिकाणी खिलारवृत्ती पाहता, परंतु या मॅचमध्ये पाहायला मिळाली खिलारवृत्ती त्या ठिकाणी रजनीकांत यांची. पारीचा होतो अंत, ज्याच्या बॅटमधनं आले होते 3 चौकार आणि 3 चौकारासमवेत जर पाहिलं गेलं तर वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती हा पहिला गडी बाद होतोय. बाद झालाय. पहा ज्या वेळेला आपण आघाडीला 30 जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवतो, जी जोडी ना एक विध्वंस खेळ करेल. आता जर आपण पाहिलं गेलं सतरा धावसंख्येवरती हा पहिला गडी बाद झाला आहे. कालच्या दिवसामध्ये बघितलं गेलं तर 17 या धावसंख्येवरती 2 वेळा प्रत्येक टीमचे गडी नक्कीच बाद होताना तुम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे विचार केला गेला ना तर 17 आकडा क्रिकेटमध्ये का अशुभ मानला जातो ना ते या मॅचमध्ये नक्की पाहायला मिळतोय. पहिला गडी संपादित केलाय प्रणित पाटील याने. धावसंख्या खर्च केल्यात 5, षटक क्रमांक दुसरा आहे, 4 चेंडू फेकून झाल्यात आणि आता त्याच्या समोर एक डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाचं आव्हान असेल आकाश भोईरचं. प्रणित पाटील वर्सेस आकाश भोईर हे कॉन्टॅक्ट टॉस चेंडू होता आणि या फटक्यामध्ये ना तुम्हाला काय पाहायला मिळालं तर बॉलवरची तीक्ष्ण नजर होती आकाशची, अक्षरशः खोदून काढत असताना आता बॉल आणि टीमची धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. डीजे मार्शल थोडंसं व्हॉल्यूम द्या ना. प्रणित होते तयार, राऊंड द विकेट. यामध्ये अजून एक फुल टॉस चेंडू. पहा काय गोलंदाजी नक्कीच प्रणित पाटीलची पाहायला मिळते. बॅकअप सुद्धा आहे त्या ठिकाणी, चुकी होणार नाहीये, म्हणजे या बॉलवरती सुद्धा सिंगल. मी आधीच म्हटलं होतं की प्रणित पाटीलला या टीममध्ये असा गोलंदाज आहे ज्याला ॲज अ फास्टर गोलंदाजीसाठी जाणला जातो, म्हणजे शॉर्ट अप लेन, गुड लेन, ह्या त्या ठिकाणी लेनचा ना तो कमी वापर करत असतो, परंतु ज्या वेळेला तो वापर करतो ना तेव्हा अगदी परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच तो टाकत असतो. हे षटक ना यशस्वी राहिलं, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावसंख्या 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 8. त्यालाही माहिती आहे की 59 धावसंख्येचं ना त्यांना संरक्षण करायचं आणि ते संरक्षण करत असताना महत्त्वाचे मॅन्डेटरी पॉवरचे 2 षटक असतात, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर बाहेर असतात, दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर बाहेर असतात. मुबासचे फलंदाजांना ते सौफेरबाजी फटकेबाजी करू शकतात. ते पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं रजनीकांतच्या माध्यमातून, कारण ज्या ठिकाणी रजनीकांत खेळत होता एक दिशेने कव्हरच्या दिशेने बॉल आला, एक जर पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेगला तुम्हाला बॉल पाहायला मिळाला, जी खूप मोठी गॅप होती ना ती त्यांनी कव्हरसुद्धा केली गेली, परंतु ज्या धावसंख्या 12 आल्या ना त्या धावसंख्या कव्हरसुद्धा केल्या गेल्या प्रणित पाटीलने. म्हणजे दोन्ही टीमचं आता काय राहिलं आहे तर एकामेकाच्या जो वेळेला तुम्ही विरोधात येताना तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट आणि अटॅकिंग क्रिकेट हा खेळावाच लागतो. तो कॅल्क्युलेशन क्रिकेट आता टीम वाडेकर नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळते. 15 सतीश उर्फ ब्राहो हे मॅन ऑफ द मॅचसाठी पुढे आले, कारण त्याच्या बॅटमध्ये बघितल्या गेल्या 44 धावसंख्या, परंतु या मॅचमध्ये ना 34 धावसंख्या बनवल्या गेल्याच अतुल भोईरने. म्हणजेच आता अतुल भोईरचं उल्लेखनीय काम तुम्हाला या मॅचमध्ये सुद्धा नक्कीच पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 20, अजूनही 18 चेंडू 39ची गरज. आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर कपिलचा वापर केला गेला आहे. त्याच्यासमोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज आकाश, ज्याच्या बॅटमधनं आपण नक्कीच पाहिला गेला धावसंख्या 3.
कपिल ओव्हर द विकेट. या वेळेला पहिलाच बॉल थोडासा बॉडी लेंथवरती होता. फिल्डर उपस्थित त्या ठिकाणी प्रणित पाटील उचलतात चेंडूला आणि स्ट्रायकर एंडवरती ॲक्युरेटली फेकी नक्कीच. कारण कपिल पाटील आणि सिद्धू पाहिलं गेलं ना तर हे कॉन्टेस्ट ना खूप बराबरीचं आहे. कारण ज्या वेळेला नेहमी पाहिलं गेलं तर ते सीमारेषी लगत असतात आणि ज्या वेळेला ना कपिलकडे, त्याच्यानंतर प्रणितकडे, अतुलकडे आणि अशा सर्व खेळाडूंकडे ना ज्या वेळेला बॉल जातो ना तेव्हा त्यांची फेकी ना डीपमध्ये ॲक्युरेट असते. म्हणजे ॲक्युरन्सीसुद्धा या टीमकडे आहे. परंतु हे विसरून चालणार नाही की मानपाडा त्यांच्या घरच्या मैदानावरती खेळते. मागच्या मॅचमध्ये नक्कीच ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की भारतामध्ये परास्त करणं तेवढंच कठीण आहे. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन परास्त करणं ना तेवढंच कठीण आहे. म्हणजेच वाडेकरसाठी ना मानपाड्याला परास्त करणं ही तेवढंच कठीण असेल. होतं यार ओव्हर द विकेट. या वेळेला जागा बनवली होती खेळण्यासाठी. परंतु ज्या वेळेला फिरकीचा गोलंदाज तुमच्या समोर आहे तो नक्कीच लेफ्ट हँड गोलंदाज आहे. लेफ्ट हँड गोलंदाज म्हटलं तर नॅचरली लेग ब्रेक. परंतु लेग ब्रेक जेव्हा लेफ्ट हँड गोलंदाज स्वतः जेव्हा लेग ब्रेक करतो ना त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला आपण बाहेरच्या दिशेने बॉल काढताना पाहायला मिळतो आणि तोच बॉल कपिलचा राहिला. यावेळेला फटका उचलला गेला फटका गॅपमध्ये नक्कीच खेळतात एक टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न पकडला गेला आहे. हा बॉल त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. बॅकअपला त्या ठिकाणी खेळाडू 2 होते. दैव बलवंत म्हणावा लागेल. नक्कीच म्हणावं लागेल. कारण ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर अतुल भोईर थोडीशी दूरवरती आहे. म्हणजे एक धावसंख्या सहजरित्या बनवू शकली असती टीम मानपाडा. परंतु बॅकअप मिळालं गेलं आणि फक्त टीमची धावसंख्या आता 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्या 22 या आकड्यावरती. अजूनही 37चं टार्गेट पहा कंप्लीट करायचं आहे. बॉल शिल्लक किती असतील तर त्या ठिकाणी 15 बॉल आणि 37 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील टीम वाडेघरला. या वेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा आउटस्विंग. हेच मी म्हणत होतो की ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये थोडासा खर्चिक ठरला गेला त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर कपिल त्याच्यानंतर ना उत्साह आणि आत्मविश्वास हा घेऊन तिसऱ्या षटकासाठी ती आलात. का आल्यात तर सिद्धूने ना त्याच्यावरती आत्मविश्वास सोपवला गेला आहे. बहुता यार आधी शफल झाले होते आकाश आणि ज्या वेळेला नक्कीच तुम्ही जास्त शफल होता हा बॉल तर वाईट आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही जास्त शफल व्हाल आणि वाईटची जी दुसरी विटन क्रीज आहे ना म्हणजे दुसरी लाईन आहे ना त्याच्यावरून जर नक्कीच बॉल गेला ना तर तुम्हाला वाईट घोषित करण्यात येईल. कारण तुम्ही त्यावेळेला जास्त शफल झालेले असाल. ही नियमावली नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा बॉल वाईट आला. टीमची 23. या वेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही. त्या ठिकाणी खूपच वेगाने वळतात फिल्डिंग दर्जेदार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि फेकतात तोपर्यंत इथनं सिंगल नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने ना आता धावसंख्या पुढे सरक येते. कारण खूप सुरेखरित्या सिंगल झालेली थोडेसे फंबल झाले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लगेच दुसरीला सुद्धा प्रयत्न केला गेला आणि या 2 धावसंख्या कोणाच्या खात्यामध्ये तर त्या ठिकाणी आकाश भोईरच्या खात्यामध्ये आणि टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. बहुत यार या वेळेला फटका खेळला गेलात. लिडिंग एजच्या ठिकाणी सिद्धू आहेत म्हणजे नो डाऊट. डोळे झाकून याही खेळाडूवरती नक्कीच तुम्ही विश्वास ठेवू शकता. कारण विश्वासाचा हा नक्कीच खेळाडू त्याच्या हातामध्ये हा झेल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या विकेटचं पद्धत 25 या आकड्यावरती दुसरा गडी बाद. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीनंतर कपिलचे 2 षटक राहिले. कपिलने धावा खर्च केल्या 17. त्यामध्ये महत्त्वाचा एक गडी त्याने बाद करण्यात यश तर नक्कीच मिळालं. विकेट कोणाची होती तर त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आकाश भोईरची. आकाश भोईरनं ना खेळण्यासाठी आता खूप चांगल्या प्रकारे बॅटचा त्याच्या पेस ओपन केला होता. परंतु शेवटच्या बॉलवरती जी सफलता मिळाली ना त्यामध्ये थोडासा नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल टीम वाडेघर क्रिकेट संघाचा. जय जलेश्वर वाडेघर वर्सेस जय पिंपलादेवी मानपाडा अशी नक्कीच लढत पाहतात.
पहा 5 षटकामध्ये तुम्हाला बनवायच्या होत्या 59 म्हणजे 59 धावसंख्या बनवायच्या होत्या. स्कोअरबोर्डचा जर आपण विचार केला गेला तर धावसंख्या बनल्यात 25 म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 34 धावसंख्या बनवाव्या लागतील त्या म्हणजेच टीम मानपाडा क्रिकेट संघाला. या सोप्या आहेत कारण या मानपाडा क्रिकेट संघाचा ना एक अटॅकिंग फलंदाज म्हणजेच रोशन आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. खूप वेळ ना याची फलंदाजी आम्ही जवळून पाहिली परंतु त्याच्यासमोर आव्हान कोणाचं असेल तर अतुल भोईरचं. बोलतो यार ओव्हर द विकेटने उचलायचा प्रयत्न परंतु यस यस लिडिंग एज होती त्या ठिकाणी बॅटच्या टो इनवरती हा बॉल नक्कीच लागला गेला ब्रश झाला गेला आणि इथनं अजून एक विकेटचं पतन तिसरा झटका इथनं देत असताना आपल्या चौथ्या षटकामध्ये अतुल भोईर आणि टीम वाडेकरसाठी. आपल्याला प्रॅक्टिसची सुद्धा गरज असते कारण अनेक सारे संघांचा खेळ तुम्हाला कमकुवत का होताना पाहायला मिळतो माहिती आहे कारण त्यांच्यामध्ये प्रॅक्टिस कमी असते सराव कमी असतो ना त्या अनुषंगाने सुद्धा क्रिकेटमध्ये ना खेळ आपला कमकुवत होत असतो. इथनं बॅटच्या टो एंडवरती हा बॉल होता सिद्धू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला गेले तर सिद्धू होते त्या ठिकाणी बॉल खाली आणि अगदी हलवार पद्धतीने नक्कीच कॅच त्यांच्या हातामध्ये दुसरी आपल्याला पाहायला मिळाली. याच्या अगोदर पाहिलं गेलं ना तर कॅच ड्रॉप झाली त्या ठिकाणी भोईरची कॅच घेतली गेली आकाश भोईरची सिद्धूने आणि त्याच्यानंतर ही रोशनची विकेट आता कॅरी करत असताना दुसरी झेल आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी सोपवली गेली. आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जर विचार केला गेला ना तर फर्स्ट टाइम मी असा एकच फलंदाज पाहतो जो स्टेप आउट होऊन नक्कीच कव्हर्सला आणि एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारू शकतो तो म्हणजे सिद्धू. यावेळेला फटका चांगला बॅटच्या रिदममध्ये बॅटच्या स्लॉटमध्ये हा बॉल कपिल होते त्या ठिकाणी फक्त पाहत राहिले आणि बॉल जाईल डीप काऊ कॉर्नर सी मारेशे पार हा पहिला षटकार. अजून 34 धावसंख्या बनायच्या आहेत म्हणजेच ज्या चौथ्या षटकामध्ये धावसंख्या जास्त आल्या म्हणजेच 15 ते 16 धावसंख्या आल्या ना तर कदाचित या मॅचमध्ये आपण पुनरागमन करू शकतो. पहा हा बॉल ना प्रॉपरली ओव्हरपिच होता आणि तो ओव्हरपिच बॉल ना परफेक्टली बॅटच्या मिडलमध्ये आला आणि ज्या ठिकाणी डीप काऊ कॉर्नर होते ना तो काऊ कॉर्नर क्षेत्र पूर्णपणे त्यांनी कव्हर सुद्धा केलं गेलं. यावेळेला बागफुटला गेले पुन्हा एकदा उडवला गेलाय आता पोहोचतील का त्या ठिकाणी कपिल कपिल आहेत म्हणजेच दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं असतं परंतु कॅच होतीये जमिनीला ड्रॉप. आत्मविश्वास आता टाकला गेलाय तो म्हणजेच नमिलच्या नक्कीच खांद्यावरती. निमिल आहे त्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती फेस करत असताना षटकार आला परंतु आता ही चुकी कितपत महागडी ठरणार आहे ती टीम वाडेकरसाठी आणि क्षेत्ररक्षक कपिलसाठी. कपिलला एक चांगला खेळाडू आहे चांगला गोलंदाज सुद्धा आहे बघितले गेले त्याचे 2 षटक त्यांनी धावसंख्या 17 खर्च केल्या होत्या परंतु क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड ना तुम्हाला जपावं लागतं. आता वीरेंद्र सेहवाग पहा बॅटिंगमध्ये ना खूप चांगल्या प्रकारे ते बॅटिंग करतात परंतु काही वर्षांपूर्वीचा विचार केला गेला ना तर त्यांच्या माध्यमातून ना क्षेत्ररक्षण थोडंसं ढासळलेलं होतं म्हणून त्यांना 3 महिन्यांना क्रिकेटपासून दूर सुद्धा राहावं लागलं होतं. म्हणजेच गोलंदाजी आणि फलंदाजी ना तुमच्यामध्ये असणं काही चांगल्या गोष्टी असते परंतु तेवढंच क्षेत्ररक्षण परंतु तुमच्यामध्ये असलं पाहिजे. अतुल या वेळेला थांबून खेळल्यात बॉलची गती थोडीशी स्लोवर आली ते बघितलं गेलं फक्त दिशा दिली गेली आणि फक्त सिंगल त्या ठिकाणी एकवटली जाते टीम मानपाडाच्या नक्कीच स्कोर कार्डवरती. जय पिंपळादेवी मानपाडा वर्सेस जय जलेश्वर वाडेकर अशी लढत 59 धावसंख्येचं लक्ष होतं. टीमची टोटल झाले तर मैदानाच्या आतमध्ये 34 जिथे या षटकामधले ना अजून विचार केला गेला तर 2 बॉल शिल्लक असतील म्हणजे अजूनही 8 चेंडूंचा या मॅचमध्ये खेळ शिल्लक असेल आणि धावसंख्या त्या ठिकाणी विचार केला गेला तर बनवाव्या लागतील त्या ठिकाणी 25 यावेळेला आउटसाईड दी ऑफ स्टंप साहजिकच पंच आमच्याकडे वळणार आहेत कारण आउटसाईड दी ऑफ स्टंपवरती नक्कीच हा चेंडू शरीरापासून त्यांना चेंडू थोडासा दूर ठेवायचा होता पडल्यानंतर त्यांना बाहेरच्या दिशेने काढायचा होता परंतु मिडल स्टिकवरून काढण्याचा प्रयत्न ना हा प्रयत्न थोडासा फसला गेला त्या ठिकाणी अतुलचा आणि हा बॉल नक्कीच तुम्हाला वाईट पाहायला मिळतोय. क्रिकेटची पंढरी टीम वाडेघरला म्हटलं जातं फिरकीचं माहेरघर टीम वाडेघरला म्हटलं जातं म्हणजेच या मॅचमध्ये ना तुम्हाला अनेक सारे गोलंदाज फिरकीचे पाहायला मिळतात. पाहता यार यावेळेला बॅकफुटला गेला ऑनसाईडला उचलला गेलाय परफेक्टली बॅटच्या मिडल मध्ये हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बॉल क्षेत्र निवडत असताना मिड विकेट सी मारायचे पार या षटकामधला हा दुसरा षटकार. हा षटकार आलाय
एक षटकार तुम्ही निमिलच्या बॅटमधनं पाहिला, एक षटकार आता पाहता तुम्ही निलेशच्या बॅटमधनं. म्हणजे विचार केला गेला ना तर आता टीमची टोटल खूप जलद गतीने पुढे सरकली 41. आणि अजूनही या मॅचमध्ये काय उरलं गेलं आहे तर त्या ठिकाणी 7 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या बनवणं गरजेच्या असतील, त्या म्हणजे 19. पहिल्या षटकाचा आपण पहिल्या सत्राचा आपण 18 माफ करा, कारण एक बॉल वाईड आहे, थोडीशी माफी असावी, कारण 18 चेंडू नक्कीच 18 धावसंख्या बनवाव्या लागतील. बॉल शिल्लक असतील कारण 7 बॉल 18चे समीकरण, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलं आहे. आधी आपण नक्कीच विकेटचाही विचार करू, कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर टीम वाडेकरने गमावले गेले फक्त 2 विकेट. आणि या मॅचमध्ये आपण काय पाहतात तर त्या ठिकाणी टीम मानपाड्याने गमावल्या गेल्या त्या ठिकाणी 3 विकेट. आणि टॉस जर बघितला गेला ना तर टीम विचार केला गेला तर मानपाडाच्या बाजूने लागला होता, परंतु आधी ना त्या ठिकाणी आपण विकेटचा विचार करणार आहोत या शृंखलेच्या नियमावलीनुसार. षटकार आलाय, षटकाराने धावसंख्या ना आता जलद गतीने फ्लाय झाली, धावसंख्या 40 या आकड्यावरती. आणि आता समीकरण 7 चेंडू आणि 8 धावसंख्येचं मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी उरलं 18 नक्कीच उरलं गेलं आहे. 7 चेंडू 18 या धावसंख्या आता कंपल्सरी त्या ठिकाणी बनवाव्या लागतील, कारण आधी विकेटचा नक्कीच आपण विचार केला गेला तर वाडेकर टीमने 2 विकेट गमावले गेले होते आणि त्या ठिकाणी विचार केला गेला तर मानपाड्याने 3 विकेट त्या ठिकाणी गमावल्या गेल्यात. एक बॉल अजूनही शिल्लक असेल, एक वाईट बॉल आलाय. पण या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आला, त्याच्यानंतर एक षटकार आला, तो षटकार पाहिला गेला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं निमिलच्या बॅटमध्ये तो षटकार आला होता, त्याच्यानंतर दुहेरी, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर व्हाईट बॉल आणि त्याच्यानंतरचा हा षटकार आलाय. म्हणजे या षटकामध्ये तब्बल विचार केला गेला तर 16 धावसंख्या खर्च झाला. 3 षटकामध्ये 25 होत्या आणि या षटकामध्ये आल्यात 16. 7 चेंडू आणि 18ची गरज. अतुल थोडासा नक्कीच प्रेशर असेल अतुल याच्यावरती. ओव्हर द विकेट, एवढा उचलला गेला चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळला गेला. षटकार नंबर 2 बाय निलेश. जिंकली ना तर मानपाडा गावामध्ये उत्सव तर नक्कीच भरणार, कारण त्यांची टीम खेळते आणि ती टीम ज्या कंडिशनला होती ना ती कंडिशन त्याने आता कंप्लीट केलेली आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी तिला एक पाहिलं गेलं तर एक किनारा हवा होता, कारण त्यांची जी बोट आहे ना ती एकदम मधोमध अडकली होती, कोणत्याही प्रकारची त्यांना दिशा दिसत नव्हती, कोणत्याही प्रकारचा नक्कीच त्यांना काठ किनारा दिसत नव्हता. परंतु आता हा किनारा कोणी दाखवला आहे तर त्या ठिकाणी निलेश याने आघाडीला गेले होते. पहा आधी शांत होते, कारण पूर्णपणे आकाश भोईर यांच्यावरती स्ट्राईक होती, रजनीकांत यांच्यावरती स्ट्राईक होती, स्ट्राईक जास्त मिळाली नव्हती त्या ठिकाणी निलेशला, पण जशी स्ट्राईक मिळाली ना तशी त्याने आपल्या खेळीचा नक्कीच चांगला प्रदर्शन राहिला आहे. 6 चेंडू आणि त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर आता 12ची गरज, 18ची गरज होती. शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि त्याने ना पूर्णपणे जर पाहिलं गेलं ना तर मॅचचं समीकरण उलटं पालटं गेलं आणि आता समीकरण राहिले काय गेले तर 6 चेंडू 12 बॉल टू 2 रन असं इक्वेशन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. पण हे विसरून चालला नाही सर्वेश ना दोन्ही साईडने बॉल ना फिरवण्याची ही कला त्याच्या अंगामध्ये ठेवतो, परंतु या 12 धावसंख्या डिफेन्स करेल का? ओव्हर द विकेट, याला बॅकफुटला जात असताना पहा ज्या गोष्टीचा उल्लेख करत होता ना तीच गोष्ट पडल्यानंतर हा बाहेरच्या दिशेने नक्कीच वळण घेणारा चेंडू. आणि हा गोलंदाज असा आहे ना की हा गोलंदाज नक्की शेवटच्या षटकासाठी काय येतो माहिती आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये ज्या धावसंख्या त्यांना डिफेन्स करायची असतात ना त्या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीचा गोलंदाज म्हणजे सर्वेशला नक्कीच मानलं जातं. आणि तो सर्वेश आता 12 धावसंख्या डिफेन्स करेल का? 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीम वाडेघरचे खेळतात, 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टीम त्या ठिकाणी मानपाडाचे खेळतात. म्हणजे या सर्व खेळाडूंना ना म्हणजेच जेवढे सर्व खेळाडू नक्कीच खेळतात ना या सर्व खेळाडूंना ना आता उत्तर द्यायचं आहे बाहेरच्या प्रेक्षकांना की या मॅचमध्ये नक्कीच कोण जिंकेल. बहुत तयार सर्वेश.
या बळा थांबून खेळल्यात आणि पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. पहा लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि डिफेन्स माझ्या गोलंदाजीवरती का मी नेहमी करत असतो ना, ते उदाहरण त्या ठिकाणी सर्वेशनं दाखवलं आहे. अगदी डोळ्यासमोर ना हा संघ माझ्या भरपूर वेळा खेळलेला आहे. कारण ज्या अर्थाने मी आधी पाहिलं आहे की सर्वेशकडे जरी 7-8 धावसंख्या असल्या ना, तरी त्या धावसंख्या डिफेन्स करण्याची ती ताकद ठेवते. परंतु हेही विसरून चालणार नाही की मानपाडा टीम त्यांच्या होम ग्राउंडवरती खेळते. एखादा तर मोठा फटका डेफिनेटली येईल, कारण ज्या ठिकाणी 12ची गरज आहे, अजून बॉल शिल्लक असतील 4. एखादा मोठा फटका जर मानपाडा टीमच्या जर बाजूने आला ना, तर कदाचित या मॅचमध्ये ना अजून रंगत निर्माण होईल. 4 चेंडू 12ची गरज. बॉल होता तयार. सर्वेश स्ट्रायगरला निमिल वलवला गेला हा चेंडू आणि पहा अजून एक बॉल त्या ठिकाणी डॉट बॉल अजून एक. आता वॉर्निंग दिली जाते. पहा याच्या अगोदर साईदादा चेंडू पाहिले गेले ना, तर अगदी ऑफस्टम वरनं थोडेसे बाहेर काढले गेले आणि आता हा चेंडू ऑफस्टम वरनं आत काढला गेला. म्हणजे मी का म्हणत होतो की दोन्ही जागेने ना, दोन्ही दिशेने वळवणारा हा नक्कीच गोलंदाज. आता नक्कीच समजलं असेल की वाडेगड टीमला फिरकीचा माहेरघर असं का म्हटलं जातं. बालकडू ना सिद्धूने पाजले गेलेत आणि त्या बालकडूच्या माध्यमातून ना अनेक साऱ्या नक्कीच त्या ठिकाणी ना विचार केला गेल्यानंतर त्यांनी फलंदाजांना नाचवल्यात. समीकरण काय उरलंय? 3 चेंडू 12ची नसेल गरज. खूप सारे नक्कीच क्षेत्रक्षणामध्ये बदल नक्कीच तुम्हाला सिद्धूच्या माध्यमातून पाहायला मिळतील, कारण मॅच तेवढीच क्रुशियल मोमेंटला आली आहे. 3 चेंडू 12ची गरज. बॉल तर तयार. सर्वेश या वेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. बीट झाल्यानंतर मागे हा चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो आणि आता समीकरण 2 चेंडू 11ची गरज. पहा 6 चेंडू 12ची गरज होती. या मॅचमध्ये जे 3 चेंडू डॉट आले ना, तिथे पूर्णपणे ना समीकरण उलट आपल्याला पाहायला मिळालं. जरूर अतुल भोईरच्या षटकामध्ये 22 धावसंख्या गेल्या असतील, तर आत्मविश्वास ना त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी सर्व्हिस. आणि आता 11 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील. त्याही विचार केला गेला तर कंपल्सरी, कारण विकेटचा आधी आपण विचार करणार आहोत. कारण वाडेगड टीमने गमावले गेले होते त्या ठिकाणी बॅट्समन 2, आणि आता जर विचार करत असताना बॅटिंग करत असताना मानपाडाने 3 गडी गमावले गेल्यात. म्हणजे कंपल्सरी त्या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 11 धावसंख्या बनवाव्याच लागतील. म्हणजे 2 बॉलवरती 2 मोठे फटके. हा बॉल डॉट आला ना, तर कदाचित टीम वाडेगरना आपल्या मुठीमध्ये मॅच पकडेल आणि या बॉलवरती जर षटकार आला ना, तर अजूनही विजयाचे स्वप्न गाठताना पाहायला मिळेल टीम पिंपलादेवी मानपाडा क्रिकेट संघ. नक्की काय घडेल या मॅचमध्ये? 2 चेंडू 11ची गरज. बॉल तयार. या बिल्ला फटका उचलला गेलाय उंच हवेमध्ये. हा फटका डाऊन दी बॉल फिल्डर असतील का की षटकार झाले तेही पाहणं तेवढंच गरजेचं. आणि हा बॉल नक्कीच त्या ठिकाणी अडवला गेलाय की त्या ठिकाणी षटकार हे पाहणं तेवढंच गरजेचं. घडतंय काय नक्कीच या मॅचमध्ये. परंतु आता इथनं जरीही 3 धावसंख्या त्या ठिकाणी बनवल्या गेल्या ना, तरी आपण या मॅचमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर अजूनही जिवंतपणा नक्कीच उडताना आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती नक्की किती धावसंख्या आला तेही पाहणं तेवढं गरजेचं. म्हणजे 4 धावसंख्या आल्यात. आता विचार केला गेला तर अजूनही गरज असेल 7ची. म्हणजे षटकार जरी मारला ना, तरी ही टीम मानपाडा जिंकू शकत नाही. परंतु हा बॉल ना, ज्या परीने आपण पाहिलं गेलं 7ची गरज आहे. 1 बॉल 7. आणि या मॅचमध्ये आता उरलं काय? 1 बॉल जर वाईड आला सर्व्हिसच्या माध्यमातून, तर अजूनही या मॅचमध्ये जिवंतपणा राहील. म्हणजे जो जिवंतपणा ठेवलाय ना, तो राहील. परंतु या बॉलवरती षटकार जर आला ना, तर कदाचित या मॅचमध्ये उलट स्वरूप नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हाही विचार असेल, कारण निलेश बाटमधनं लागोपाठचे 2 षटकार आले होते, ज्या टीमचा मुख्य गोलंदाज अतुल भोईरच्या विरोधात आले होते. आता असं करायला पाहिजे होतं की ज्या ठिकाणी निमिलची ज्या ठिकाणी स्ट्रायकरवरती बाजू होती ना, ती त्यांनी स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे होती निलेशने. परंतु असे असंख्य सारे प्रश्नचिन्ह ना आपल्याला क्रिकेटवरती येत असतात. 1 चेंडू 7ची गरज. बॉल तयार. या वेळेला बॉल सोडून देतात त्यांनी. पहा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि मी हेच म्हणत होतो की 12 धावसंख्या जरी होत्या ना, तरी वाडेगड टीम नक्कीच त्या धावसंख्या डिफेन्स करण्याची ताकद ठेवते. तीच ताकद नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज सौरभ आणि टीम वाडेगडच्या माध्यमातून. आणि अगदी आपल्या होम ग्राउंडवरती टीम मानपाड्याला परास्त करत असताना पुढे सरकली आहे टीम जय जलेश्वर वाडेघर.
एक कॅचसाठी. तर राम यायचं आहे एक कॅच प्राईज नक्कीच घेण्यासाठी. खूप चांगली रंगली ही मॅच. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर ज्या षटकामध्ये 22 धावसंख्या जास्त खर्च होऊन सुद्धा त्या धावसंख्या डिफेन्स केल्या गेला आणि विचार काय केला गेला सर्वेश यांचा 12 धावसंख्या त्यांना डिफेन्स करायच्या होत्या आणि फक्त 5 धावसंख्येचं त्यांनी षटक हाताळलं गेलं.